हवे हे लोक मध्ये आले ना तर हॉर्न मारू नका, ते पॅनिक होतील. जाऊ दे. अरे लवकर तरी घे, हे सिग्नल सोडता. सही आहे ना. ब्रिज पे ब्रिज आहे. हा रस्ता खूपच सुंदर आहे. चुम्मेश्वर आहे रस्ता, चुम्मेश्वर. आणि चर्च इकडे. हो हो हो, एवढा मोठा चर्च आहे बघा. मंगळुरू या बायका 53 किलोमीटर. बोर्ड काढला आय एम जयलक्ष्मी, आय एम संदीप वीर. बघी नाही, मलकी ब्रिज आहे. पण जो ब्रिज जातात ना, नजारे खूप सुंदर असतात. हा खूप सुंदर असतात. इकडे एक नीट बघा लाल पट्टा दिसतो. इकडे दिसतो लाल पट्टा, पण पुढे तर काय नाही आहे. आता बायकर बघा बाहेरून जात आहेत त्या धुळेतून. मी जाणार नाही, कापडा सामान वगैरे चुकून मुकून जरा स्लिप झाली तर वांदे नको बाबा. फायनली आपण मँगलोरमध्ये आलेलो आहोत. आपली सेकंड लॉंगेस्ट राईड आपण केली आहे कंप्लीट. हां, सुपर रूम आहे, सुपर. एक नंबर रूम आहे, नॉट बॅड. ट्रिप सुरू आपली आपण गोड खाल्लंच नाही, फक्त आपण तिखटच खातोय. गोड कायच नाही केलं. म्हणजे माझा बर्थडे दिवशी पण केक मिळाला आपण, फक्त आईस्क्रीम घाल तेवढं. नमस्कार म्हणजे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल करायला म्हणून आपण स्वागत आहे. आता दुपारचे 1 वाजल्यात. आज तारीख आहे 24 डिसेंबर. आपण आहोत मुर्डेश्वरमध्ये. आपण मुर्डेश्वरचं दर्शन घेतलं खूप छान. महादेवची खूप छान मोठी भव्य अशी मूर्ती पाहिली. आपण इथे स्टे केलं होतं त्याचा ब्लॉग केला आहे, मुर्डेश्वर ब्लॉग केला आहे, मालवण टू मुर्डेश्वर ब्लॉग केला आहे. आपण कोकण कोस्टल सिटी अजून चालू आहे, नक्कीच सर्व चेकआउट करा. आज आपण निघतो जायला आता मुर्डेश्वर टू मँगलोर. काहीतरी अराउंड 3 तासाचा डिस्टन्स आहे. तर आपण आता वाजले दुपारचे 1 म्हणजे 2, 3, 4, 5 पर्यंत आरामात पोचू रमत करत. आणि आपण मँगलोरमध्ये 2 दिवस राहणार आहेत आणि गुरुवारी आपण चेकआउट करू. कसं आहे ते. आणि आपण जाऊ गुरुवारी बॅक टू मुंबई. आता बॅक टू मुंबई आपण कसं जाणार आहे, लाईक आपण मालवणतून जाणार आहे, लांजातून जाणार आहे, बेलगावतून जाणार आहे. अजून काही मी डिसाईड नाही केलं आहे, ते आपण पुढे आरामात फाइंड आउट करू. त्यासाठी तर आपण काय करूया, आपण ऑलमोस्ट आता गाडी आपली लोड केलेली आहे. थांबा दाखवतो. हे बघा, इकडे आपण गाडी आपण लोड करतोय. सॅडल बॅग लावायची बाकी आहे, टॉप बॉक्स लावलेला, आपण टँक बॅग लावलेली आहे. ऑल सेट आहे. आपली स्वप्न सुंदरी चुम्मेश्वर परफॉर्मन्स देते आहे. काही त्रास झाला नाही, काही प्रॉब्लेम झाला नाही आहे. जस्ट मी आता चेन लूप केलेलं आहे. आता आपण निघूया, चलो. तर इकडे आपली अमू पण सेट आहे, ऑल टू लिव्ह. अमू ऑल सेट ना. चला आता आपण सॅडल बॅग निघूया, चला मग मंडळी. फायनल निघाले आपण. वाजले बरोबर 1 दुपारचे. तर अजून एक रायडर चाललेलं आहे. मैंगलोर हम लोग आए मुंबई से, फ्रॉम मुंबई. या आप कहाँ से? बैंगलोर. ओके चलो, ऑल द बेस्ट. तर साहेब करतायत बँगलोर टू मँगलोर. आलं वाटतं कुठे बोलला तो आला. हां, हे तो आला फ्रॉम बँगलोर. चला मंडळी, आपण निघालो आहोत. गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. जय माता दी की जय. जय श्रीराम. चला आता इकडून आपल्याला राईट मारून निघायचं आहे. माझा मॅपला काय जरा कळत उलटा झाला यार, तो डोकाला शॉर्टच झाला. मगाशी बघितलं काय नाही, आता राहू द्या, जो आहे तो आहे. मग मोस्टली त्याचा स्ट्रेटच झाला, काय टेन्शन नाही आहे. मी डायरेक्ट हे टाकलं आहे मुंबई साईडचे. तर लफडत नको बघायचं नाही आपल्याला. तर आम्ही कालच सर्च करत होतो पूर्णपणे कुठे स्टे करायचं. का आपलं स्टे होणार 2 रात्र. त्यासाठी थोडं चांगलं असलेलं बरं, आरामात रिलॅक्स म्हणून. का जास्त फिरणार नाही आपण. शॉपिंग करायची मॅडमला पूर्वासाठी, हिच्यासाठी वगैरे, आपण ती थोडीफार करू. आता बाहेर पडतोय आपण आणि आपल्याला घेता इथून आता राईट. आणि हा अजूनपर्यंत NH66 आहे, म्हणजे आपला मुंबई गोवा हायवेच आहे, नॅशनल हायवे 66. आपला रात्री पल्ला आहे 2 तास 46 मिनिट्स. म्हणजे ऑलमोस्ट 4 वाजता आपण पोहोचतोय जर नॉनस्टॉप गेलो तर. बघूया. ऊन लागलं तर प्रचंड प्रमाणात, पण हवा येते ना, एवढं काय वाटत नाही आता. बाकी प्रवास 1 नंबर आहे, उत्तम चालतोय. आपण करतोय कोकण कोस्टल राईड. तर इंस्टाग्राम ID sandy_वीरला नक्कीच तुम्ही कनेक्ट व्हा, मग तुम्हाला तिकडे आपले अपडेट वगैरे पाहायला मिळणार आहेत. बाकी आपली गाडीने काय परफॉर्मन्स दिला यार, 1 नंबर दिला. थोडं सामान वगैरे आहे ना, तर मला भीती वाटत होती. लास्ट टाइम पण साऊथ इंडिया गेलो होतो, तेवढं सामान घेऊन गेलो होतो. पण या टायमात थोडं जास्त वाटतं सामान मला, कारण की आपण थंडीचे कपडे, जाड कपडे घेऊन गेलो. त्या टायमाला आपण कसं गरमी होती म्हणून आपण बारीक म्हणजे पातळ कपडे घेऊन गेलो होतो. पण प्रॉब्लेम असा, इकडे थंडीच नाही आहे, जरा पण थंडी नाही आहे. जे मालवणला सुद्धा थंडी नाही आहे. इकडे पण रात्री आम्ही फिरलो तर थंडी नाही आहे. त्यापेक्षा मुंबईला थंडी होती चांगली जेव्हा आम्ही निघालो तेव्हा. हां, हिला त्याच्या आपल्याला स्ट्रेटच राहायचं आहे 11 किलोमीटर. चला
आपण टाकी फुल करूनच घेऊ. इकडे 103 आहे, मुंबईला पण 103 आहे, पण मी कोकणामध्ये भरलं होतं तिकडे 105 होतं. ते म्हणत होते ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वगैरे लागतं काहीतरी, म्हणून 2 वेळ वाढतात. असो, हो दे, फुल हो दे कारण अर्धी टाकी बघ जास्त आली होती. हो दे. 780चं आपण पेट्रोल भरलेलं आहे आणि टाकी गेली फुल, टेन्शन नाही. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपला ह्या कोकण कोस्टल राईडला आपला किती खर्च आला याचं पूर्ण डिटेल ब्लॉग मी नंतर बनवीन ॲट द एंड ऑफ दी सिरीज. कदाचित लांजाला पोचल्यावरच करीन मी, हा माझा प्लॅन आहे. बघूया, किंवा मुंबईला पण वॉट एव्हर हे ते पाहायला मिळणार आहे. तर आपला आजचा प्रवास मोस्टली हायवे टू हायवेज आहे. असं काय असं मेजर चांगलं दाखवणारं काही नाही आहे. रस्त्याचा चुम्बक शहर चांगला नो डाऊट, बाजूला झाडं झुडपी आहेत, मध्ये ब्रिज वगैरे लागतात, तसंच आहे. हा भाई, हे लोक मध्ये आले ना तर हॉर्न मारू नका, ते पॅनिक होतील. जाऊ दे, तुम्ही थांबा, त्यांना जाऊ दे, पास होऊ दे, तसं करा. तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगेन, जर तुम्ही बँगलोर हायवेने गेलात ना, मग बेलगाव वगैरे तुम्ही सोडल्यावर जसं तुम्ही साऊथमध्ये एंटर करतात, कर्नाटक वगैरे लागतं, तेव्हा तिकडे हायवेला खूप मंदिर आहेत मध्ये आणि 101 मंदिर आहेत, खूप छान मंदिर आहेत. तो वाला सिरीज नक्की चेकआउट करा तुम्ही. साऊथ इंडिया राईट रामेश्वरम वगैरे खूप हायवेला मंदिर आहेत. इकडे नाही आहे तेवढी, खूप कमी आहेत, खूप म्हणजे खूपच कमी आहेत. असं आहे. तिकडे नजारे एक नंबर आहेत, नो डाऊट. इकडे पण नजारे एक नंबर आहेत, पण मंदिरं खूप कमी आहेत. कारण साऊथची मंदिरं ना चुम्मेश्वर आहेत, खूप छान आहेत. त्यांचं घुमट वगैरे जे असतं ना, क्या बात आहे यार. एंट्रन्सवर मूर्त्या वगैरे असतात ना, खूप मस्त असतं यार. तसं इकडे देवांचे कमानी केले असते, पण इकडे असं तुम्हाला हार्डली काय पाहायला मिळेल या रूटला. आणि इकडून कन्याकुमारी कधी 850 किलोमीटर आहे कन्याकुमारी. तर मंडळी 2 वाजले आहेत आणि आय थिंक आता थोडा वेळा उडुपी येईल, कारण मी काल बघत होतो ना 1-1.25 तास लागतो पोचायला उडुपीला, आणि उडुपीच्या पुढे मँगलोर सेमच आहे 1-1.25 तास. आयडियली उडुपी यायला पाहिजे. ब्रिज आहे मग. आणि इकडे साईडला नदी आहे वाटतं, इकडे कुठेतरी साईडला GPS वर दाखवत आहे. समुद्र आहे रे, नदी समुद्र आहे ना मग. समुद्र अथांक पसरला समुद्र बघा साईडला. सही आहे. बघा, एक नंबर आहे. काय करतो, कुठचा समुद्र कोण असतो का, सही वाटतं. वॉटर स्पोर्ट वगैरे इकडे होतात, बोर्ड होता इकडे. हे बघा बंपर राईड वगैरे. सही आहे, एक प्रकारे चौपाटी आहे. तर मंडळी बरोबर तिकडे समुद्र तुम्हाला बोललो होतो ना, तिकडेच आपण आता जेवूया. समोरच हॉटेल आहे विटॅमिन सी. अरे वा, नाव मस्त, विटॅमिन सी रेस्टॉरंट. व्हेज नॉनव्हेज दोन्ही अवेलेबल आहे. सही आहे वेडू, सही आहे. चला, विटॅमिन सी हॉटेलला आपण चाललो आहे. आतून कसं तुम्हाला दाखवतो. आम्ही पोचले. येस, पोचली बाबा. आय लव तरसी. तरसी भी आहे. बीच जो आहे ना तो आहे तरसी. ओके, तरसी. छान हॉटेल रे, मस्त हॉटेल आहे, छोटंच आहे, छान आहे. तर आपण जेवायला सांगितलं आहे, एक मसाला पापड आलेला आहे आणि काय म्हणतो आपण, नान आहे, बटर नान आहे, अजून काही आहे राईस आपल्या याच्यामध्ये. पनीर टिक्का मसाला, नान आणि आपलं मसाला पापड. आपलं मसाला पापड आलेलं आहे. तर आपण जेवूया आणि डायरेक्ट तुम्हाला भेटतो मी आता आपल्या मोटर ब्लॉक सेटअपमध्ये. तर मंडळी निघतोय आपण आता. जेवण चांगलं होतं. विटॅमिन सी या हॉटेलमध्ये जेवण छान होतं. बिल जास्त नाही, 400 रुपये झाले. नॉर्मल रेंज आहे आपलं 180. टेस्ट खूप छान आहे. 180 रुपीज. आपलं पनीर टिक्का मसाला 20 रुपीज वगैरे. पाण्याची बॉटल नॉर्मल, सर्व नॉर्मल रेंज आहे. छान होतं. पण लागत का नाही आहे. लागला. चला बाबा, निघूया आपण आता. तर मंडळी निघालेलो आहोत आपण. 2 तास दाखवते बरोबर पोचायला. 1 तास बरोबर 2 तास दाखवते पोचायला. आपण पोचणार 5 वाजता. पहिलं 4 वाजता पोचणार होतं, 5 वाजले. ऑफकोर्स लंचला टाईम जातो, 1 तास जातो आरामात.
जेवण खूप चांगलं होतं, रेट वगैरे खूप नॉर्मल आहे. जर तुम्ही इकडून 5 वाजता असाल तर तिकडे तुम्ही विटॅमिन सी हॉटेलमध्ये जेवू शकतात. यांचं लॉजिंग बोर्डिंग पण आहे आय थिंक सो. आता आपण थोडं गाडी पळूया तर आपण लवकर पोहोचायचं. आणि या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवून आपण कुठे स्टे करतोय ते. इकडे लिहिलं होतं आय लव्ह कुंटापुरा, म्हणजे आपण कुंटापुरा क्रॉस करतोय आता. अरे लवकर तरी घे, हे सिग्नल सोडतात आणि आरामात आपले येत आहेत. हा हिला खरोखर एक कोल्लूर रिव्हर, कोल्लूर हा कोल्लूर रिव्हर आहे हा पूर्णपणे. ही कुठची रिव्हर आहे? हालडी रिव्हर, हलाडी ही जी रिव्हर आहे हलाडी. सही आहे ना. ब्रिज पे ब्रिज आहे. इकडे तुम्हाला या हायवेला ना बरेच असे बॅरिकेड पाहायला मिळतील. पोलीसवाले नसतात, फक्त बॅरिकेड लावून ठेवलेले आहेत इकडे पण आणि त्या साईडला पण, फक्त गाडी थोडी स्लो डाऊन करायला. अजूनमध्ये एक पण पोलीसवाला नाही मला, बॅरिकेड दिसलेत. तर आपला हा लागला आहे 4था टोल आपल्या ह्या रोड ट्रिपमध्ये. ऑफकोर्स बाईकला टोल नाही आहे, पण नॉर्मल सांगू तुम्हाला मी. आणि 90 रुपये असं पास वगैरे, 90 रुपये, 60 रुपये उडपी आहे. अरे वा, उडपी टोलवे आपलं, उडपी टोलवे. 60 रुपये वन वे आहे आणि 90 रुपये रिटर्न असं काहीतरी आहे. उडपी टोलवे. चला, तर अजून एक नदी लागली आहे, महाबुकाला ब्रिज, मुबाकला ब्रिज. हा ब्रिज आहे मुबाकला. मोर कुठे? अरे वा, मुला मोर दिसले, क्या बात आहे. सही आहे. हा काय छान वाटतं रे, एक नंबर वाटतं, एक नंबर. पाणी पे असेल दो हंसों का जोड़ा, हाँ सॉरी, 2 मोरों का जोड़ा. बाकी हा धमाल गाडी चालवायला. हा रस्ता खूपच सुंदर आहे, चुम्मेश्वर आहे रस्ता, चुम्मेश्वर. तर इकडे कुठे सिटी लागली आहे, सिटीचं नाव आहे ब्रह्मवार, हो ना. हां, ब्रह्मवारा. आणि चर्च इकडे, हो केवढा मोठा चर्च आहे बघा, होली फॅमिली चर्च, एक नंबर. कल्याणपूर ब्रिज, हा जो ब्रिज आहे त्याचं नाव आहे कल्याणपूर ब्रिज. कडाक. तुम्हाला हत्ती वाटला? हा, हत्ती पाण्याबातला वाटला मला. पुटूर पुट्टर ओ पुत्तर ते, ओ पुत्तर असं आहे ते. हा पुत्तर आता थोडंसं लेफ्ट आहे भाई. अच्छा, हा रस्ता वेगळा आहे काय? ओके, हा रस्ता वेगळा वाटतं. ओके. अरे देवा, नाही, खालचा वाटतं. चुकलं का आपण? हां, तो खाली गेला यार. अरे देवा, असं आहे काय? थोडं चुकलं जरा आपण. ॲक्च्युली खालून जायचं होतं, आपण वरून गेलो. मला वाटलं नाही का टेन्शन. हां, असू दे, हे करतो का मी. हां, मला वाटलं एक रस्ता खाली होता का वरती जातो, म्हणून वरती गेलो. पण वरती नाही, आपल्याला खाली जायचं आहे. फिरवायलाच नाकाशी न होती गाडी ही, कारण जड आहे ना जायला. हां, हे बघा, आपल्याला इथून खाली जायचं. त्याच्या मारी टोपी गंडरी. हे बंडा बिडाना. बापरे, खाली येतं का? चला, फाइनली अपन खाली आलेलो आहोत. थोड़ा चूक गए हम लोग, पण ठीक है, नो प्रॉब्लम, होता है वो. हो, काम जोरात आहे रे इकडे.
तर मंडळी इकडे लेफ्ट मारली की येतो उडुपी. इकडे उडुपी आहे पण आपला यायचं स्ट्रेट. ओके 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 रे ओके. आता दाखवत आहे 1 तास 14 मिनटं पोचायला. 5:10 पोचतोय बरोबर. आय थिंक आपण नॉनस्टॉप गेलो ना तर 5:30पर्यंत आरामात पोचू, आरामात. हो 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 मँगलुरू या बाय का 53 किलोमीटर. अरे त्याला डायव्हर्जन आहे रे, मला स्ट्रेट रस्ता आहे अरे. आणि उडुपीन इथून 1 किलोमीटर आहे पुढून. उडुपी 1 किलोमीटर म्हणजे इकडून पण जावा, पाठून एक लेफ्ट होता तिकडून पण जावा, त्याच्या आधी एक लेफ्ट तिकडून पण जावा, कुठून पण जावा. हां पण उडुपीला जावा असं. डायव्हर्जन आहे, रस्त्याचं काम सुरू आहे. पोलादपूरसारखं आहे म्हणजे वरून गेलं की पोलादपूर, खालून आपण डायरेक्ट महाडला बाहेर पडतो. हे सेम असं आहे. हां हां आपली कोकणाची आठवण आली यार. अरे कोकणच्या कुठे गेलं आठवण येतेच. हे असे रस्ते पाहून किंवा अशा नद्या पाहून, डोंगर पाहून, हिरवगार पाहून कुठे कुठे येते फॉर शुअर. हां हा जो ब्रिज आपण क्रॉस करतो आहे तो आहे उद्यावार ब्रिज. बोर्ड लिहिलं उद्यावार. आय थिंक उद्यावारच होतं ते. पंगाला ब्रिज, पंगाला छोटासा ब्रिज आहे, पंगाला ब्रिज नाव होतं. इतका छोटासा आहे की बोलेपर्यंत क्रॉस पण झालो मी. मारे टोपे. बंगलो बंगलो बघ. मारी काय बंगलो बांधले रे बघा. मारे टोपे गंडरी खडक बंगलो आहेत रे. हा काय बंगलो आहे काय हॉस्टेल आहे काय म्हणजे काय होमस्टे कोणाच तो. इकडे छानसं परत मंदिर पाहायला मिळतं बघा. इकडे शाही मंदिर आहे रे. श्री महालक्ष्मी टेम्पल. हो 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 सही होतं रे. राहायला बघतो आतमध्ये टाईम आहे तेव्हा तर. हां रे आमो. इकडे अजून एक मंदिर आहे बघा. इकडे छान मंदिर आहे हे बघ. इकडे आहे बघ. हे बघा हे बघा बोर्ड काढला आय एम ज्या लक्ष्मी, आय एम संदीप वीर हो की नाही. हा एक नजारा मस्त वाटतोय. नारळ झाड आहे त्या साईडला राईटला, मध्ये ग्रीनरी आहे, साईडला ग्रीनरी आहे, तिकडून ग्रीनरी आहे आणि म्हणून रस्ता आहे. छान वाटतं बघा इकडे पण सही वाटतं जरा पट्टा. इकडे आय थिंक सो पुन्हा नदी नाही आहे म्हणून नदी आहे पण नदी नाही आहे. हा ब्रिजचं नाव आहे मलकी ब्रिज. मलकी ब्रिज आहे. पण जो ब्रिज जातात ना नजारे खूप सुंदर असतात. हा खूप सुंदर असतात, एक नंबर असतात. खूप छान. आतमध्ये मंदिर प्रॉपर आहे, बाहेर तर कमान आहे. एक मस्त आहे यार. इकडे मी एक गोष्ट माफ केली ना, इकडे लोकांनी डबल हेल्मेट घातलं. म्हणजे पिलियनला पण हेल्मेट घातलं आहे. हे तर तू कोणीच नाही घातलं आहे पण नाही. पण 3-4 मी बघितलं ना तर घातलं, दोघांनी घातलं होतं. हा बघा हा बघा. हां म्हणजे इकडे पिलियनला हेल्मेट कंपल्सरी वाटतं इकडे. आपलं तर आहे टेन्शनच नाही. शिंगावाला. तर एक्झॅक्टली आपण आता कुठे आहे माहिती नाही. वाजले आहेत 4:38 आणि पोचायला फक्त राहायला हाफ एन आवर. दुबई शॉपिंग सेंटर क्या बात आहे. आपण दुबईला आहे म्हणजे. मंडळी आता जे आपण टाकले भूमी रेसिडेन्सी ते दाखवतं इथून 20 मिनटं. आता इकडे काल रात्री फोन केला तेव्हा ते म्हणाले होते रूम्स आहेत अवेलेबल, तुम्ही या म्हणून. आता तिकडे गेलो माहीत पडलं ॲक्च्युअल रूम्स अवेलेबल आहेत की नाही, की आपलं दुसरं काही हॉटेल बघायला गेलं काय आयडिया नाही. बघू तिकडे गेल्यावर. आम्ही एकदा फोन केला होता पण फोन होता बिझी. हो परत 10 मिनिट ट्राय कर परत. अरे बापरे पुढे ट्रॅफिक आहे यार. हो ना पुढे ट्रॅफिक आहे त्यामुळं. अरे नाही इकडे ट्रॅफिक कायच नाही. आमू तो लाल पट्टा दाखवतो ना बघा इकडे नीट बघा लाल पट्टा दिसतो. इकडे दिसतो लाल पट्टा.
पण पुढे तर काय नाही आहे. आणि इकडे आपला भारताची शान, आपला फ्लॅग. क्या बात आहे, एक नंबर. चलो चलो ठेवा. इकडे हाय ट्रॅफिक पुढे लागला आता. अब्बी लगा ट्रॅफिक. हो मला काय ना काय वाटलं, पण अब्बी लगा ट्रॅफिक. बाहेरून जाणारच नाही मी, काय पण कर. आता ते बायकर बघा बाहेरून जात आहेत त्या धुळेतून. मी जाणार नाही का, आपलं सामान वगैरे चुकून मुकून जरा स्लिप झाली तर वांदे नको बाबा. गाडी त्याला उठणार पण नाही परत, एवढं जड झाली आता. त्यापेक्षा रस्त्याने गेलं परवडेल. लेट तर लेट. तू गाडीवाला पण तिकडून गेला यार. सही आहे एवढं. जा तुझा. हां जा आवाज जा तुझा. इथं तर एक ब्रिज लागलं आहे मस्त, खाली पाणी वगैरे. या साईडला पण ब्रिज आहे बाईकडे. छान वाटतं आहे हे, छान वाटतं आहे. समथिंग न्यू. आज दाखवते फक्त पोचायला 13 मिनटं. तो मजा आले. चला सुटलं बाबा ट्रॅफिक. यस मंडळी, तर फायनली आपण मँगलोरमध्ये आलेलो आहोत. आपली सेकंड लॉंगेस्ट राईड आपण केली आहे कंप्लीट. क्या बात, एक नंबर भिडू, एक नंबर. रामो अभिनंदन. अजून पुढे जायची इच्छा होती पण नको, बस झालं. कारण आपला वेळेचा अभाव पण आहे. परत आपल्याला बॅक टू मुंबई यायला पाहिजे ना, त्यासाठी. दिस इज मँगलोर मॅन, दिस इज मँगलोर. आम्ही इकडे पाहिजे बघून घ्या आता कुठे शॉपिंग सेंटर वगैरे असेल तर तुला काय घ्यायचं ते. तर आपल्या इकडे हॉटेल आलेलं आहे, हॉटेल भूमी. ॲक्च्युली युटर्न मारायला लागेल आपल्या इकडून. चला बघूया. इकडे दिलं आहे भूमी लॉज. वरती लगून रेसिडेन्सी पण आहे. भूमी रेसिडेन्सी फर्स्ट फ्लोअर. वाटतं तर बरं आहे मग. हां मग फोन कशी मला, फोन तुझ्याकडे माझा आणून दे इकडे. आणि आय थिंक सो जर हे हॉटेल आपण सिलेक्ट केलं समजा, आवडलं तर एकदम सिटीमध्येच आहे हॉटेल. हे बघा ना, इकडे सर्व शॉप्स वगैरे आहेत या साईडला. फुल ऑन. हेल्मेट ठेव इकडे. चला आता आमू फोनची वाट बघू आम्ही. बघू आता. तर मंडळी आमू जाऊन आली. रूम आवडली. 2400 रुपये बोलतो आहे. हां ठीक आहे, 2400 रुपये बोलतो आहे तो आपल्या पर नाईट. आपण राहणार 2 नाईट. आणि अमूलला रूम पण आवडलेली आहे, टेन्शन नाही. तर मग ठीक आहे, अमूलला आवडलं म्हणजे आपल्याला आवडलं, संपला विषय. चला. आणि ती पार्किंग बेसमेंटमध्ये, ती मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मला पहिलं पार्किंग दिखावं आहे. कॅमेरा वगैरे आहे, डॅशकॅम वगैरे आहे. लफडे नको ती. आतमध्ये, इकडे आतमध्ये. व्हेरी गुड. अरे देवा, थोड़ा मुश्किल है. ट्राई करूँ. जा आया 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 आ गया. हाँ व्हेरी गुड. चला, इनकी पार्किंग खूप चांगली आहे. नॉट बॅड. वापस लगाओ सीधा. चला लिफ्ट होती मग टेन्शन नाही. आता आपण आलो आहे रिसेप्शन रूमला. हे स्टेपसाठी आहेत. आणि हे रिसेप्शन रूम आहे इकडे या साईडला. आहे बघा, हे पूर्ण रिसेप्शन रूम आहे इकडे या साईडला. सोफा वगैरे एक नंबर. आणि फिश आपला काय म्हणतो, फिश टँक पण आहे इकडे. मी एक बॅग. आपण काय करू, मला फॉर्मॅलिटीज करून घेऊ, चेक इन वगैरे करून घेऊ, आधार कार्ड वगैरे देऊन. चला, हे चांगलं आहे यांचं रे, मला आवडलं. हे खूप छान आहे. हे बघा, हां मी मस्त वाटतो रे याच्यामध्ये. कुठे आहे मग तुला फ्राईट? आ जाओ चलेगा. हां इकडे पण रूम्स खूप आहेत. आणि आपली जी रूम आहे ती ही आहे. हो हो मस्त आहे रे. मग हे नको करू ना, मग शॉर्ट घ्यायचं मला. हां सुपर रूम आहे, सुपर. एक नंबर रूम आहे. नॉट बॅड. आपण पहिलं नॉर्मल शूट करून घेऊ,
आणि मग काय ते मेसी होऊन जाईल ना, तर मेसी करायचं आपण शूट करू, टेन्शन नाही. एक नंबर एक नंबर. हा काय वाटतो यार मी, सही आहे वेडो. चला आता पहिलं वॉशरूम तुम्हाला दाखवतो पहिले, थांबा. हे वॉशरूम पण चांगलं आहे, गुड. वॉशरूम पण चांगलं आहे. आणि इकडे काय आहे, AC वगैरे आहे, पंखा वगैरे आहे. ओके, इकडे काय नाही, हे ओपन बंदच असलं बरं. बेड पण बरं आहे, मोठा बेड आहे, पंखा आहे, वॉर्डरोब आहे, TV आहे, भला मोठा आरसा आहे. इकडे टेबल पण आहे आणि अच्छा पडलो असतो. वॉर्डरोब पण खूप मोठा आहे यार, हे बघा. म्हणजे आपल्याला 2 दिवसासाठी आहे ना अशीच रूम पाहिजे होती हो ना. मग 2 दिवसासाठी अशी रूम पाहिजे होती आपल्याला. नाही रामेश्वरमची नोड छानच होती, पण त्या हिशोबाने पण खूप छान आहे. एक नंबर, आवडली मला हे. चला, मला एक गोष्ट आवडली, इकडे बघा लहानांची खाची आहेत. म्हणजे कॅमेरा ठेवला आहे, पाकिट ठेवू शकतो मी, आपल्या चावी ठेवू शकतो मी, हे मला खूप आवडलं. म्हणजे स्टोरेजसाठी जागा खूप आहे इकडे, ही एक जागा तर आहेतच. प्लस वॉर्डरोबमध्ये पण आपण जॅकेट लावू शकतो, आपलं ड्रॉवर वगैरे दिलेलं आहे. इकडे मी आपले नेपॅड ठेवलेले आहेत. म्हणजे इंचवर स्टोरेजला जागा खूप आहे, एक मोठी गोष्ट आहे. तर टेबल वगैरे आहे छानपैकी, इकडे आपलं सामान ठेवलेलं आहे. इकडे पण पाहाल तर इकडे पण चार्जिंग पॉईंट वगैरे आहे. आणि इकडे पण अशी टेबल वगैरे आहे बघा. प्लस त्याने टॉवेल दिलेला आहे, तर त्याने टॉवेल दिलं आहे आणि 2 साबण दिलेले आहेत. आणि आपण जस्ट असं आपलं सामान मग काढून जरा फ्रेश होऊ. आता हॉटेल चांगलं आहे. 2400 रुपयाला आपल्याला पडलेलं आहे पर नाईट. पण यात कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट नाही आहे. यांचं ॲक्च्युली रेस्टॉरंट यांचं नाही आहे, यांचं फक्त रूम्स आणि हॉटेल्स आहेत. पाणी वगैरे लोक प्रोव्हाइड करतात तसं. तर आपल्याला कुठे बाहेर जेवायला लागेल. चला फ्रेश होऊ, मग तुम्हाला भेटतो. तर मंडळी आपण बाहेर गेलो होतो. मला ते आपण ज्या हॉटेलमध्ये स्टे करतो ना, तिकडे खाणं पिणं वगैरे काही नाही, चहा वगैरे पण काही नाही. फक्त तुला मग आपलं थंड पाणी मिळतं, तेवढंच अवेलेबल आहे. तर बाहेर जर आपण चहा पाणी घ्यायला, तर इकडे पंचमी म्हणून हॉटेल आहे, वेज प्युअर रेस्टॉरंट आहे. तिकडे मी घेतली आहे चाय आणि आम्ही सांगितलं वॉटरमेलन ज्यूस. वा क्या बात आहे. हे आपलं आहे मँगलोर सिटी, आपलं हॉटेल तिकडे आहे भूमी. आता आपण काय फिरत नाही, आपण उद्या एक्सप्लोर करू थोडंफार. आता रूमवर जाऊ मस्तपैकी आणि व्लॉग आपण एंड करून टाकू. इकडे पण जॉकी वगैरे वगैरे मग ते हॉटेल पंचमी वाटतं, ते लॉजिंग अँड बोर्डिंग येते. आणि त्यांचंच आय थिंक ही हॉटेल आहे बघा, पंचमी टिफिन असं वाटतं मला. सही का त्यात काय सही? हां, तू हे नाही बघितलं आधी? चांगलं आहे, नॉर्मल आहे. इकडे समोरच मेंगालुरूचं बस स्टँड आहे समोरच, हे बघा. तर इकडे जरा केक शॉपमध्ये आपण जरा हे 2 केक सांगितले पार्सल, एक पॅटीस सांगितले आणि अमूल निंबू सांगितले. ॲक्च्युली काय झालं होतं, आपण जेव्हा पण ट्रिप सुरू केली आहे ना शनिवारपासून, गोड खाल्लंच नाही हो ना अमू? हां, एक पॅटीस. आणि आपण काय केलं होतं, जेव्हा पण ट्रिप सुरू झाली ना आपली, तर आपण गोड खाल्लंच नाही, फक्त आपण तिखटच खातो आहे, गोड कायच नाही केलं. माझा बड्डे दिवशी पण केक मिळाला, आपण फक्त आईस्क्रीम घाल तेवढं. म्हणून विचार केला इकडे केक शॉप दिसला तर 2 पेस्ट्री घेऊन जाऊ. एक पॅटीस घेतलं आहे आणि निंबूस, बस झालं एवढा हो ना.